रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या संदर्भामध्ये आपण थोडासा खुलासा करणार आहोत. आषाढ महिना चालू आहे आणि 12/8/2026 आषाढ वद्य अमावस्या आहे आणि या दिवशी न दिसणारं खग्रास सूर्यग्रहण आहे. तर ते आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही, तर बाकीच्या देशामध्ये ते ग्रहण दिसणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ग्रहण दिसतं तर त्या ठिकाणी काय ग्रहणाचे नियम पाळण्याचं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं आहे. त्यामध्ये काही ज्यांना गुरु केलेला आहे तो गुरुमंत्राचे जप असतो, त्याची पुनरावृत्ती करायची असते. काही गर्भवती स्त्रिया असतात किंवा काही लोक जे धार्मिक वृत्तीने ह्या ग्रहणाकडे पाहतात किंवा काही सायन्सप्रमाणे पाहतात, तर ते पण त्या ग्रहणाचा अभ्यास करतात किंवा ग्रहण आपण दुर्मिळमधून पाहतो, त्यामध्ये मग त्यांच्या शास्त्रानुसार ते अभ्यास करत असतात. मग तसं काही धार्मिक विषयावरती काही लोक धार्मिकतेप्रमाणे पण त्या ग्रहणाचा फॉलोअप घेतात. आपापल्या प्रत्येकाच्या श्रद्धा आणि भावनेप्रमाणे काही लोक ग्रहण पाळतात. तर त्याची उपयुक्त माहिती आपल्याला असली पाहिजे, तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करतो. तर 12/8/2026 आषाढ वद्य अमावस्या आहे आणि या दिवशी ग्रहणाचा खुलासा पंचांगामध्ये केलेला आहे. तर मग ते ग्रहण आपल्याला दिसणार नाही, त्यामुळे त्याचे कुठलेही आपण नियम पाळायचे नाहीत. आणि जे काही आपले अमावस्या आहे, काही लोकांचे श्राद्ध असतात, काही लोकांच्या काही भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये पोळा असतो, काही लोकांचा श्रावणी पोळा असतो, काही लोकांचा भादवी म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये बैलपोळा असतो किंवा शेतकरी वर्गांचा हा उत्सव आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण ग्रहण काळामध्ये अन्नग्रहण करत नाहीत. काही लोक जप तप स्नान तीर्थस्नान वगैरे करतात. तर मग हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रांतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे कुठलेही वेदादी नियम आपण पाळायचे नाहीत. त्यानंतर पुढं 28/8/2026 श्रावण शुद्ध पौर्णिमा, त्या दिवशी आहे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधन म्हणलं की आता आम्ही एक 25-30 वर्षापासून पूजापाठ असेल, ज्योतिष अभ्यास असेल या संदर्भात आमच्याकडे बरेचसे यजमान येतात आणि बरेचसे मग आम्हाला प्रश्न विचारतात की गुरुजी रक्षाबंधन कधी करायचं, राखी किती वाजता बांधायची, काय मुहूर्त आहे का, किंवा असे बरेचशा प्रमाणामध्ये काही शंका कुशंका निघत असतात. तर त्याचा पण थोडासा खुलासा व्हावा म्हणून त्या दिवशी पण रक्षाबंधनच्या दिवशी पण खग्रास चंद्रग्रहण पंचांगामध्ये दाखवलं आहे. पण ते पण ग्रहण आपल्याला भारत देशामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये ते दिसणार नाही, त्यामुळे त्याचे पण कुठलेही आपण वेदादी नियम पाळायचे नाहीत. त्यामुळे रक्षाबंधनचा जो उत्सव आहे, हा उत्सव बहीण आणि भावाचा, एक बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते आणि भाऊ तिला वचन देतो की मी तुझं रक्षण करेन. आणि लहान मोठे जे असेल त्याप्रमाणे आपण त्यांचा नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. भाऊ मोठा असेल तर बहीण नमस्कार करते, बहीण मोठी असेल भाऊ तिला नमस्कार करतो, तिचा आशीर्वाद घेतो. असा हा उत्सव आहे. हा उत्सव आनंदामध्ये उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे पार पडावा. कुठल्याही ह्या सणाला गैरसमजाचं गालबोट लागू नये किंवा कुणीही काही गैरसमज निर्माण करू नये म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामुळं सर्वांना विनंती असेल की 12 तारखेचं आषाढ वद्य अमावस्याचं ग्रहण असेल किंवा पुढं श्रावण शुद्ध पौर्णिमा रक्षाबंधनच्या दिवशी जे ग्रहण दाखवलेलं आहे, तर ते जगात काही ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे आपण यूट्यूबच्या माध्यमातून वगैरे काही व्हिडिओ येणारच आहेत की ते कुठं दिसणार आहे, कुठं न दिसणार आहे. तर त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, म्हणून ते गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून हा ग्रहणासंदर्भामध्ये खुलासा केलेला आहे की दोन्ही ग्रहणं, सूर्यग्रहण असेल आषाढ वद्य अमावस्याचं, पुढं चंद्रग्रहण असेल श्रावण शुद्ध पौर्णिमेचं रक्षाबंधनच्या दिवशीचं, हे दोन्ही ग्रहणं भारत देशामध्ये कुठेही दिसणार नाहीत.
त्यामुळं कुठलेही वेदादी नियम काही आपल्याला पाळायची आवश्यकता नाही. जे काय आपले नित्यकर्म आहेत, जे सणवार आहेत, हे सणवार आपण आनंदामध्ये साजरे करावेत. श्रावण महिना आहे, उपासनेचा काळ आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सोमवार असतात, शनिवार असतात, नागपंचमी आहे, पुढं रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा आहे. आपल्या हिंदू धर्माचा खूप मोठा धार्मिक उत्सवाचा हा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये देवयोगानं जगामध्ये ग्रहण आहे, पण आपल्या भारत देशामध्ये कुठेही ग्रहण आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे हा उपासनेचा काळ सर्व भाविक भक्तांना उत्साहाचा, आनंदाचा आणि उपासनेचा आणि भगवान शंकराच्या कृपेचं प्राप्त होण्यासाठी हा महिना शुभकारक आहे. सर्वांना येणाऱ्या श्रावण महिन्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या काही शंका असतील, काही आपल्याला धार्मिक विधीबद्दल मार्गदर्शन हवं असेल किंवा ग्रहणासंदर्भात काय माहिती पाहिजे असेल तर मी व्हिडिओमध्ये दिलेलेच आहे. त्यामुळे कुणी जर काही गैरसमज करत असेल, कुठं एखादा व्हिडिओ वगैरे आला, काही कसं असतं की बऱ्याचशा प्रमाणात आपण पाहतो चांगल्या गोष्टीचा चर्चा होण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी समाजामध्ये रुजू होण्यासाठी खूप कालखंड जातो आणि जे गैरसमज असतात हे हवेसारखे पसरतात आणि एकापासून ते 100 लोकांपर्यंत जातात आणि मग त्या गैरसमजामधून बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण कन्फ्यूज होतो किंवा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. म्हणून मी हा ग्रहणासंदर्भातला खुलासा आपल्यासमोर केलेला आहे. येणाऱ्या श्रावण महिन्याच्या आपल्याला भक्तिपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.